बाजरीची भाकरी थापता येत नसेल तर मस्त अशी टम्म फुगलेली लाटून केलेली बाजरीची भाकरी आणि याचबरोबर बाजरीची चपाती किंवा पुलका तुम्ही याला म्हणू शकता, दोन्हीही बघू शकता अगदी टम्म छान फुगलेले आहेत आणि अगदी छान पातळ असे लाटून हे तयार केलेले आहेत। तर नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बाजरीची भाकरी थापून न करता लाटून करणार आहोत। अतिशय पातळ, तुम्हाला जेवढी हवी तेवढी पातळ तुम्ही लाटू शकताय आणि याच पिठापासून आपण बाजरीचा पुलका किंवा चपाती सुद्धा बनवू शकतो। तर चला मग रेसिपी सुरू करूया। तर याच्यासाठी इथे मी 1 ग्लास हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ मी अगदी छान बारीक दळून आणलं होतं, त्यामुळे मी हे चाळून घेतलेलं नाही आहे। तुम्ही हवं तर चाळून घेतला तरी चालू शकतं। तर या ग्लासने मी हे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। तर तुम्ही जेवढं पीठ घाल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तुम्ही एखाद्या वाटीने किंवा कुठल्याही भांड्याने हे मोजून घेऊ शकता, जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर आता हे पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते, कारण हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे। तर आता हे भांडं मी गॅसवरती ठेवते आणि या पाण्याला पटकन उकळी यावी याच्यासाठी आपण याच्यावरती एक प्लेट झाकूयात। तर इथे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती अगदी 2 मिनिटांमध्ये या पाण्याला उकळी येते आणि आता आपण यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहोत, चवीनुसार अगदी। आणि याच्यामध्ये आपण घेतलेलं पीठ घालायचं आहे आणि चमचाने या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे मी। तर इथे हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर हा चमचा बाजूला काढायचा आहे आणि या पिठावरती झाकण लावायचं आहे आणि आपल्याला साधारण एक 10 ते 15 मिनिटं हे पीठ झाकून असंच ठेवून द्यायचं आहे। तर हे पीठ आपल्याला अगदीच थंड करायचं नाही आहे, आपण या पिठाला हात लावू शकतो। इतकं थंड झालं की हे पीठ आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर भांड्याला लागलेलं सगळं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि यानंतर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीला पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही हे पीठ जर मळून घेतला, अगदी मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारखं हे पीठ बनून तयार होतं आणि आपल्याला हाताने खूप जास्त मळायची गरज पडणार नाही। तर या पिठाला मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे हे पीठ व्यवस्थित असं मळलं जातं। तर इथे मी पिठाला व्यवस्थित मध्ये मध्ये थोडं पाणी लावत आहे आणि या पद्धतीने हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय अगदी मऊसूद असं हे पीठ आपलं बनून तयार होत आहे। तर ही पीठ मळायची अगदी सोपी पद्धत आहे। या पद्धतीने पीठ जर तुम्ही मळून घेतला तर अगदी पटापट हे मळलं जातं आणि अगदी व्यवस्थित अगदी मऊसूद असं हे पीठ आपलं बनून तयार होतं। तर इथे ताटाला किंवा परातीला लागलेलं हे जे पीठ आहे ते आपण उलथण्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि आपण हाताने आता अगदी 1 मिनिटभर याला मळून घेणार आहोत। तर मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अगदी 1 मिनिटभर आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर इथे अगदी छान मऊसूद असं हे पीठ आपलं बनून तयार झालेलं आहे। तर असं अगदी मऊसूद पीठ तयार झालं की तुम्हाला हवी तेवढी पातळ तुम्ही भाकरी किंवा चपाती लाटू शकता। तर इथे मी हा एक छोटासा गोळा घेतलेला आहे। तर आता इथे मी पोळपाट लाटणं सुद्धा घेतलेला आहे आणि हा जो छोटा गोळा घेतलेला आहे तो या बाजरीच्या पिठामध्ये थोडासा घोळवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे। तर इथे मी दाखवलेल्या पद्धतीने अगदी छान असं तुम्ही जर पीठ मळून घेतला तर तुमची भाकरी तुम्ही कितीही पातळ लाटा, अजिबात याचे काठ चिरणार नाहीत। अगदी परफेक्ट अशी भाकरी पातळ तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही लाटू शकता। अगदी पातळ आणि परफेक्ट अशी भाकरी आपली बनवून तयार होते। तर मध्ये मध्ये या पद्धतीने थोडासा पिठाचा हात भाकरीला लावायचा आहे आणि या पद्धतीने आपण ही भाकरी अगदी छान पातळ अशी लाटून घेणार आहोत। तुम्हाला थोडीशी जाडसर ठेवायची असेल तर जाडसर सुद्धा करू शकता, पण मी तुम्हाला अगदी छान पातळ अशी भाकरी ही लाटून दाखवते। अगदी परफेक्ट अशी ही भाकरी लाटली जात आहे आणि याचं काठ तुम्ही बघू शकता अजिबात चिरलेलं नाही आहे। तर इथे ही अगदी मस्त पातळ भाकरी लाटून झालेली आहे आणि आता ही भाकरी आपण भाजून घेणार आहोत। तर याचं काठ तुम्ही बघू शकताय अगदी छान पातळ अशी ही भाकरी मी लाटून घेतलेली आहे। तर इथे तवा मी गरम करायला ठेवला होता, तव्यावरती मी भाकरी घातलेली आहे आणि लगेचच आपण याला पाणी लावून घ्यायचं आहे। वरून पाणी खूप लावायचं नाही आहे, अगदी हलकासा एक पाण्याचा हात आपल्याला या भाकरीवरून फिरवायचा आहे आणि पाणी आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेणार आहोत। आणि यानंतर वरची बाजू जी पाणी लावलेली बाजू आहे ती हलकीशी सुकली की या भाकरीची बाजू पलटवून घ्यायची आहे आणि गॅस इथे मी मोठाच ठेवलेला आहे। तर मोठ्या गॅसवरती आपण ही भाकरी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता भाकरी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे।
तर मस्त अशी ही भाकरी आपली बनून तयार झालेली आहे। तर आता ही मी काढून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने आणखीन एक भाकरी इथे मी बनवलेली आहे। तर मस्त अशा या भाकरी आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। तर आता आपण फुलका किंवा चपाती बनवूयात। तर जे मळलेलं पीठ होतं त्याच्यातीलच एक छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि हा गोळा मी बाजरीच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहे आणि मग आपण ही चपाती किंवा फुलका लाटून घेऊयात। तर फुलका किंवा भाकरी किंवा चपाती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी करू शकताय आणि तुमच्या आवडीप्रमाणे जेवढी तुम्हाला पातळ हवी आहे किंवा जाडसर हवी आहे त्याप्रमाणे लाटून घेऊ शकताय। तर तुम्ही जर नव्याने स्वयंपाक करत असाल आणि तुम्हाला भाकरी थापायला जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने, अगदी सोपी पद्धत आहे, तर तुम्ही अगदी सहज ही भाकरी अशा पद्धतीने बनवू शकताय। अगदी हलक्या हाताने आणि सहज सोप्या पद्धतीने आपण हे फुलके किंवा चपाती किंवा भाकरी अशा पद्धतीने बनवू शकतो। अगदी बनवायला सोपे आणि पटापट या पद्धतीने फुलके किंवा भाकरी बनवू शकता। त्याचबरोबर या भाकरीचे किंवा फुलक्याचे काठ अजिबात चिरत नाही। तर तुम्ही हवं तेवढी पातळ किंवा जाडसर अशी ही फुलका किंवा भाकरी लाटू शकता। तर इथे मी हा फुलका किंवा चपाती बनवून घेतलेली आहे। तर ही आता आपण छान अशी भाजून घेऊयात। तर इथे मी मोठ्या गॅसवरती तवा छान गरम करून घेतलेला होता आणि हा फुलका आता मी तव्यावरती घातलेला आहे। तर दोन्ही बाजूंनी आपल्याला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तर भाकरी बनवताना आपण एका बाजूला पाणी लावलं होतं, पण हे फुलका किंवा चपाती बनवताना याला पाणी लावायची अजिबात गरज नाही। तर दोन्ही साईडनी आपल्याला हा फुलका किंवा चपाती अशीच भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही हवं तर याला तेल किंवा तूप लावू शकताय। तर हा फुलका भाजून झाल्यानंतर याला मी वरून थोडंसं तूप लावणार आहे। तुम्ही हवं तर इथे लोणी बटर सुद्धा वापरू शकताय। तर हा फुलका बघू शकता तुम्ही, अगदी मस्त टम्म, अगदी फुग्यासारखा मस्त फुगलेला आहे। दोन्ही साईडनी मी व्यवस्थित हा फुलका किंवा चपाती छान अशी भाजून घेतलेली आहे आणि ही आता छान दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजली गेलेली आहे। तर हा फुलका मी काढून घेतलेला आहे आणि आता याला वरून थोडंसं तूप मी लावून घेते। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर लावा, नाही लावला तरी चालेल। तर मस्त असा हा फुलका तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी आणखीन एक फुलका बनवून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय मस्त असा हा फुलका किंवा चपाती आपली तयार झालेली आहे। अगदी मऊ लुसलुशीत आणि अतिशय पातळ असा हा फुलका किंवा चपाती आपली बनवून तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने ही लाटून केलेली भाकरी बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट पातळ आणि अगदी मऊसूत अशी ही भाकरी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। तर ही भाकरी बघू शकता तुम्ही, अगदी सॉफ्ट, अगदी लोण्यासारखी मऊसूत अशी ही भाकरी बनवून तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही ही भाकरी बनवलात तर अगदी परफेक्ट अशी ही तुमची भाकरी बनवून तयार होईल। तर अशी भाकरी तुम्ही अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत जरी ठेवला तर अगदी सॉफ्ट आणि मऊसूत अशी ही भाकरी राहील। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळ, मस्त सॉफ्ट मऊसूत अशी ही भाकरी आपली बनवून तयार झालेली आहे। बनवायला अगदी सोपी, पटकन होणारी, अगदी सॉफ्ट मऊसूत अशी ही भाकरी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही या पद्धतीने ही भाकरी बनवला तर अगदी परफेक्ट अशी तुमची भाकरी बनवून तयार होईल। अगदी ओठाने खाता येईल इतकी मऊसूत आणि सॉफ्ट अशी ही भाकरी आपली बनवून तयार झालेली आहे। तर आपला फुलका कसा झालेला आहे तो आता आपण बघूयात। तर हा फुलका बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट तयार झालेला आहे। अगदी मऊसूद, लोण्यासारखा सॉफ्ट असा हा आपला फुलका जो आहे तो बनवून तयार झालेला आहे। बनवायला अगदी सोपा आहे, अगदी पटापट होणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही अगदी झटपट हा फुलका किंवा ही चपाती बनवू शकताय। तर हा फुलका किती सॉफ्ट झालेला आहे ते तुम्ही बघू शकता, अगदी मऊसूद, लोण्यासारखा आणि एकदम सॉफ्ट असा हा फुलका बनवून तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही जर हा फुलका आणि भाकरी बनवली तर अगदी परफेक्ट मऊसूद अशी ही तुमची भाकरी किंवा फुलका बनेल। अगदी झटपट बनेल आणि थापायची गरज नाही, अगदी लाटून तुम्ही हवं तितकी पातळ ही भाकरी किंवा हा फुलका लाटू शकताय आणि अगदी मऊसूद अशी तुमची भाकरी आणि फुलका बनवून तयार होईल। तर तुम्हाला जर भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने अगदी पटकन अशी ही भाकरी किंवा फुलका बनवू शकताय। अगदी परफेक्ट अशी ही बनवून तयार होते। तर या पद्धतीने तुम्ही जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।